नमस्कार, आपण पाहत आहात मानव मित्र न्यूज। मी आहे आपला प्रतिनिधी। पुरंदर तालुक्यातील पांगारे गावातील शेलार वस्तीमध्ये शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेवर गंभीर आघात झाल्याचा आरोप समोर आला आहे। तक्रारदार शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गट क्रमांक 358 मधील तब्बल 15 वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या 4 पाईपलाईन ट्रॅक्टरच्या सहाय्याने फोडण्यात आल्या। या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे। या प्रकरणी तुषार उत्तम शेलार यांच्यावर आरोप करण्यात आला असून संबंधित ट्रॅक्टर मालक आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। संबंधित शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांसाठी पाणी ही जीवनवाहिनी आहे। अशा प्रकारच्या घटनांमुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची। माझे नाव सतपाल काळूराम शेलार। माझे गाव पांगारे। तर वैयक्तिक मी एक शेतकरी आहे। 2000 मला वाटतं साधारणतः 15 साली ही लाईन मी केलेली आहे। तर ही आत्ता लाईन 10-11 वर्ष झालं चालू आहे लाईन। पण आता काही कारणास्तव इथं शेतकरी धारकांनी अचानक खोडसाळपणा म्हणून ही लाईन JCB न उकरता ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगराने उकरून उधळून टाकलेली आहे, जी की आम्हाला त्याची पहिली काही पूर्वकल्पना न देता हे असा रात्रीचा 12:30-1 वाजता येऊन खोडसाळपणा केलेला आहे। त्यात बोल। माझं नाव त्र्यंबक विखोबा शेलार। जी लाईन फोडली ह्या लाईनवरनं हे हरामखोर 25 वर्ष झाली बिजवतात फुकट बिगर पैसे न देता। लाज नसल्या लाईन आमची तोडून ठेवली। काय पूर्वकल्पना न देता काय त्याला काय मला फक्त म्हणला शेततळ काढायची, म्हणजे शेततळ काढायचे तुम्ही मशीन आण काय। रातच्या 12 वाजता ट्रॅक्टर लाईन मुद्दाम फोडले बघा। पहिली डेव्हलप करायला पहिली माती विकून पैसे घेतलं, परत डेव्हलप करायला लाईन ओढलं, ती लाईन वर आली। ती आमची लाईन 5 फूट खोल होती काय, घेतली माती विकून पैसे घेऊन मोकळा झाला। परत डेव्हलप करायला म्हणून ओढलं, परत ती लाईन आमची लाईन वर आली काय। मी संजय यशवंत शेलार। माझ्या आंब्याच्या झाडात ह्यांची गुरं चरतात। एक 3-4 वर्ष झाले। एक 4 दिवसापूर्वी मी यांना सांगितलं बा गुरं चारू नका, तुम्ही आमच्या रानातनं वाटे तर तिकडे पुढं फॉरेस्टमध्ये यायच्या तुमच्या घेऊन जा। तर त्यांनी आमच्या लाईनींचा असा खोडसाळपणा केला आणि आंब्याच्या झाडावर 2 वर्ष झालं म्हणजे उन्हाळा दिसाला कुणी नसताना तिकडे ऍसिड ओतून बरीच झाडं जाळलेली आहेत त्यांनी। माझं नाव किरण सीताराम शेलार। मी या गावचा सरपंच आहे। आता 7 वर्ष झालं। इथं आता पोलीस पाटील आहेत, हे शेतकरी सगळे इथं उपसरपंच निलेश काकडे आहेत। जो आता हे शेतकऱ्याचा मुलगा आहे ना, त्याने आता 2 वर्ष झालं एवढा त्रास देतो। इथं यांचे आंबे आहेत, यांचे गुरं ते आंब्यामध्ये जातात। इथं माझी सीताफळाची बाग आहे, तिथं हे पिकं असतात, पिकामध्ये यांची गुरं लक्ष ठेवता पिकाचं भरपूर नुकसान करतात। तर ह्यांनी आता आम्हाला पूर्ण कल्पना देता आमच्या 4 लाईनी फोडलेल्या आहेत आणि जी ट्रॅक्टरची साहाय्याने आता ही लाईन फोडलेली आहे, ट्रॅक्टरवाल्या पण कारवाई हो ही आमची मागणी आहे। काय जर ही पोलीस यांनी आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही आमच्या पुढच्या पद्धती